नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडलं आपण ते बघणार. अर्जुन झोपेतून गडबडून उठतो. त्यावेळेस फोन येतो चैतन्याचा की साक्षी पकडली गेल्याने तिने सर्व कबूल केलं आहे. आता आपली चोरी पकडली जाणार कारण साक्षी जिवंत आहे हे आपल्याला माहीत होतं. असं अर्जुनला सांगायचं होतं हिला, पण सावलीला त्यांनी सांगितलं नसतं. तो खूप गडबडतो आणि पटकन खाली येतो. खाली येऊन बघतो तर ती फुलं आणायला गेलेली असते. तुम्हाला विचारून खाली का नाही आली असं तो विचारतो. खरं तर फुलं आणण्यासाठी ती गेली. तुम्हाला झोपेतून उठवायचं आणि विचारायचं का तुम्ही का गडबडताय, मला तो सोडून जाणार का नाही ना, असा प्रश्न तिला करतो आणि तिला बिलगतो. सायली खूप माया करत असते त्याच वेळेस सगळेजण खाली येतात आणि अस्मिताला पार्सल येतं. पार्सलची डिलिव्हरीचं कॅश ऑन पेमेंट असतं. तो डेबिट कार्ड घेऊन येतो सचिन आणि पेमेंट करतो. त्यावेळेस डेबिट कार्ड सचिनकडं आहे हे कळल्यानंतर सर्वांनाच वाईट वाटतं. अस्मितावर सगळ्यांचा विश्वास असतो पण सचिनवर कोणाचाच नसतो. शेवटी ही रागारागाने तिकडून निघून जाते आणि हे डेबिट कार्डचा प्रश्न जास्तच गंभीर झालेला आहे. त्यावेळेस सायली चांगलंच सुचवते की तुम्ही बँकेत फोन करा आणि ते अकाउंट थोडं फ्रीज करा. त्यावेळेस सायलीचा प्लॅन सर्वांनाच खूप आवडतं कारण रिलेशन देखील मेंटेन होईल आणि सचिन पैशासाठी आला आहे का हिच्याकडे हे देखील कळेल आणि कसं तो खऱ्या त्याच्या रूपात येतो हे देखील कळेल. ही भन्नाट आयडिया प्रतापरावांना खूप आवडते. प्रतापराव त्याच्या मित्रांना फोन करतो जे बँकेत मॅनेजर असतात. त्याच वेळेस प्रिया खाली येते आणि खूप उशीर झाला असं बोलते. यांनी डबा नेला का असं ती विचारते अश्विनने. त्यावेळेस मला देखील तुमच्याबरोबर येऊ द्या, हॉस्पिटल तुम्ही सोडता का असं ती म्हणते आणि त्यांच्याबरोबर निघते. त्यावेळेस ती विविध प्रश्न करत असते. खरं तर ट्रॅक करत असते ती की हे दोघं कुठे चालले आहेत ते दोघांनाही माहीत असतं. त्याच वेळेस सदा खूप आजारी पडलेला असतो आणि ती मैना कॉल करत असते पण ही खूप गडबडते कारण त्यांची देखत फोन उचलता येत नसतो. सायली मुद्दाम बोलते उचल ना फोन, पण ती फोन उचलण्याच्या परिस्थितीमध्ये नसते, खूप गडबडलेली असते. शेवटी हॉस्पिटल येतं आणि तिला ते उतरायला लावतात आणि इकडून कल्पना फोन करते की अश्विन त्यासाठी डबा घेऊन ही आलेली आहे, प्रिया आलेली आहे. त्यावेळेस ह्याला खूप आनंद होतो. अश्विनला कल्पनाने जे सांगितलं असतं ती आयडिया खूप आवडते. दोघेही जेवणाचं प्लॅनिंग करतात. आता ही डबा देऊन लगेच निघणार असते कारण अर्जुन त्यांचा पाठलाग तिला करायचा असतो. पण अश्विन तसं काय होऊन देतच नाही. अश्विन तिला आतमध्ये घेऊन जातो आणि दोघेही कॅन्टीनमध्ये जेवण करू लागतात. अश्विनला खूप आनंद वाटत असतो. अश्विन अक्षरशः तिला हाताने देखील खाऊ घालतो आणि खूप दिवसांनी आपण एकत्र जेवत आहोत असं तो देखील बोलतो. त्याच वेळेस एक पेशंटची फाईल घेऊन तिथं डॉक्टरांकडं म्हणजे अश्विनकडे येतात. त्यावेळेस तो फाईल चेक करायला खूप वेळ लावत असतो आणि हिला तर निघायचं असतं. त्यावेळेस ती मुद्दाम डबा खाली पडते. इकडे जाधव यांची वाट बघत सायली आणि अर्जुन असतात. त्यावेळेस जाधव ज्यावेळेस येतात ते सर्व सांगतात. ही डबा ज्यावेळेस सांडते त्यावेळेस अश्विन देखील खूप गडबडतो आणि त्याचं जेवण देखील अर्धवट राहतं. इकडे सुमन प्रतिमा आत्याकडे येते आणि मी भावाकडे राहायला जाऊ का असं विचारते. त्यावेळेस हे घर तुझं देखील आहे आणि कायमची तिकडे जाण्याचं काहीच कारण नाही. हे सर्व घर मी नसताना तू उभा केलं आहेस, हे तुझंच घर आहे असं ती प्रतिमा त्याची गोड समजूत घालते. हे ऐकून हिला खूप आनंद होतो कारण ती मनातून खूप तुटलेली असते. आता या जाधव यांना बबलीचा फोटो अर्जुन दाखवतो आणि तिचा फोटो मला दाखवू नको, माझ्या लक्षात बसला आहे, माझ्या मुलाचं आयुष्य हिने खराब केलं आहे. भांडणामध्ये तिच्या डोक्याला एवढं मार लागला की तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नाही की मणक्याचे विकार त्याला झाले आहे. ती त्याची खूप खुन्नस काढत असते. आता ही प्रियाला खूप मनस्ताप होत असतो कारण ती अर्जुन सायलीचा पाठलाग करू शकली नाही.